या या उपसमितीला काय काम सांगितलं आहे आम्हाला आमच्यापर्यंत कळलेलं नाही. त्यांचे टर्म ऑफ रेफरन्सेस काय आहेत आम्हाला माहिती नाहीत. पण या जी-आरचं काय होणार हे आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे. उपसमिती नेमा नाहीतर अजून काहीतरी काही करायचं ते करा. या जी-आरचं काय करणार ते आम्हाला सांगा. आणि यामध्ये ओबीसीचं आरक्षण कसं उद्ध्वस्त झालं नाही ते आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे. आमच्यातल्या तज्ज्ञ मंडळींना, वकील मंडळींचं समाधान झालं पाहिजे. हे आमचं शासनाला आव्हान आहे. या संदर्भामध्ये कोणताही सेम एखादा विषया संदर्भात एखादी याचिका गेली तर त्याच्या तोच विषय असलेली ती याचिका टॅग होती. सदावर्तेंनी करू किंवा आम्ही करू, आमचा कॉमन कॉज असणार आहे की अशा प्रकारचा बेकायदेशीर एखादा शासन निर्णय तुम्ही काढत असताल आणि त्याच्यामध्ये एवढ्या महत्त्वाच्या SC ST OBCच्या दाखल्या देण्याच्या कायद्यामध्ये हे असे नातेसंबंधातील कुळातील आणि या कुळातील माणसाने प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि त्या उमेदवाराला कुणबीचं सर्टिफिकेट द्यायचं, असा जर तुम्ही कोण करत असताल तर नक्कीच आम्ही न्यायालयात जाऊ. आणि याला आम्हाला या न्यायालयामध्ये आमचं तर आता टार्गेट आहे की इथं हजारो याचिका दाखल होतील. कारण की आमचं राजकारणातलं, नोकरीतलं आणि शिक्षणातलं सगळं प्रतिनिधित्व या दाखल्यांनी 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा जर इम्प्लिमेंट झाला JR तर संपणार आहे. आणि मग ओबीसीनी कुणाकडे बघायचं, ओबीसीच्या भवितव्याची याच्यातनं वाट लागणार आहे. आणि त्यामुळं मग आम्हाला आमचे पिढीजात व्यवसाय करायला लागतील. कोण आमचा एखादा PSI, एखादा IPS जो होतोय, एखादा चांगला कुठेतरी राजकारणामध्ये प्रतिनिधित्व करतोय, हे सगळं संपणार आहे. आणि या संदर्भामध्ये जसं जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला त्याच्या गणगोतातल्या सगळे सोयऱ्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी रेड कार्पेट टाकलं, तसं माझा ओबीसीतल्या आमदारांना, खासदारांना आणि कॅबिनेटमधल्या या मंत्र्यांना सवाल आहे, भुजबळ साहेब सोडले तर तुमचं नक्की एवढी काय भीती आहे तुम्हाला? तुम्ही का मुख गिळून गप्प बसलाय? याच्यावर तुम्ही आता भूमिका घेतली पाहिजे. एक ओबीसी म्हणून तुम्हाला विचारतोय, जाब विचारतोय, याने ओबीसीचा फायदा होणार का ओबीसीचा नुकसान होणार? तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का नव्हतं हे तुम्ही स्पष्ट करावं. नाहीतर ओबीसी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या दारात येऊन बसू. कारण की आता करो या मरोची परिस्थिती आहे आणि याच्यावर भूमिका मांडावीच लागेल. सरकारकडे मागणी करण्यापेक्षा सरकारनं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि या जी-आरच्या माध्यमातून संपवलंय. हे आम्ही पूर्ण जबाबदारीनिशी महाराष्ट्रातल्या ओबीसींना दाखवत आहोत, सांगत आहोत. आणि या जी-आर बद्दल शासनानं आता जी-आर बद्दल काय सांगणार? जी-आर त्यांनी लेखी दिलाय. त्यामुळे हा बेकायदा जी-आर आहे. कोर्टात जाणं हरकती सूचना. पण आपण लाखो हरकती आणि अगोदर घेतलेलेच आहेत ना. त्यामुळे तर त्यांनी फक्त शब्दछल केलाय. सगळे सोयरे आणि सरसकट. याऐवजी त्यांनी काय शब्द वापरलेत? नाते गोते, कुळातील आणि गावातील. काय चाललंय? फक्त ओबीसीचं आरक्षण संपत नाही यामधून, तर यामधून हैदराबाद गॅजेट जरी म्हणला तर गव्हर्नमेंट रिझोल्युशन असतं. हे महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या हर एक माणसाला ते लागू होतं. हैदराबाद गॅजेट म्हणजे काय कुठल्या भौगोलिक प्रदेशापुरतं आहे का? याच्यात टीप लिहिली का हे फक्त मराठवाड्यापुरतं लागू होईल असं लिहिलंय का काय याच्यामध्ये? आणि मुळात गॅजेटियर मधल्या नोंदीवरनं तुम्ही मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवताय. हा कुठला न्याय, कुठला निर्णय? आणि ह्या उपसमितीला कुठला संविधानिक अधिकार आहे? त्यामुळं हा जी-आर संविधान विरोधी आहे, बेकायदा आहे, वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे. कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा. आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणारा हा जी-आर आहे. मुळामध्ये गॅजेट हे माझ्याकडे गॅजेट आहे. या गॅजेटमध्ये भौगोलिक परिस्थिती असते, तिथं पीक पाणी कसं आहे, तिथं सिंचनाच्या व्यवस्था कशा आहेत, कोणती माणसं राहतात, कोणत्या धर्माची राहतात आणि कोणत्या जातीचे, याचे फक्त स्टॅटिस्टिक्स असतात. या गॅजेटमध्ये कुणाची आडनावं किंवा कुणाची माणसांची नावं कुठल्या नोंदी नसतात. त्याच्यामुळं निव्वळ या गॅजेटियरच्या नावाखाली ही धुळपेक आहे. आणि खऱ्या अर्थानं सगळे सोयरे सरसकट आरक्षण ओबीसी मधनं द्यायचा जो खालचा जो पॅरेग्राफ आहे त्याची ही सगळी या सरकारची लबाडी आहे.
हे बघा सर्व बांधवांना माझी विनंती आहे, पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या या ऊर्जास्थळावर इथं आलेलो आहोत. या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ज्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचं नाव घेऊन प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना समतेचं तत्त्व, पुरोगामी तत्त्व सांगितलं, त्याच पुढाऱ्यांनी, सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी आणि ज्यांच्यावरती आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी, त्या सगळ्या माणसांनी आमचं आरक्षण संपवणारा जो GR काढला आहे, त्या GRची आम्ही या ऊर्जास्थळावरती जाहीररित्या आम्ही हा GR इथं फाडत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा.